नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. आजच्या भागामध्ये मंजिरीच्या लग्नाची सुरुवात झालेली आपल्याला बघायला भेटणार आहे. तर इथे आता चाळीमध्ये अप्पू शेठ आता सगळ्या लोकांना ओरडत सांगत असतो, चला चला, आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज काय आहे माहिती? सगळे लोक आता अप्पूला विचारू लागतात, काय आहे अप्पू? तेव्हा अप्पू म्हणू लागतो, आज आपल्या मंजिरीताईचं लग्न ठरलं आहे. सगळ्या बायका खुश होतात. काय, मंजिरीचं लग्न ठरलं आहे? तेव्हा लगेच अप्पू म्हणू लागतो, हो, मंजिरीताईचा होणारा नवरा तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी इकडे येणार आहे. तेव्हा लगेच आता आतमधनं मंजिरी अगदी छान गुलाबी रंगाची साडी नेसून तयार होऊन आता बाहेर आलेली असते. अगदी छान मंजिरीने मेकअप केलेला असतो. ती खूपच भारी दिसत असते. तेवढ्यात आता राया आपल्या रूममधनं बाहेर येतो. हा कसला गलबला चालू आहे? लोक एवढे आनंदात काय? हे आता राया डोकावून बघत असतो. तेवढ्यात आता नटून थटून आलेली मिस फायर त्याला दिसू लागते. रायाला धक्काच बसतो. हे सगळं काय चालू आहे? त्याच वेळेस आता लगेच चाळीतील बायका म्हणू लागतात, चला चला, मंजिरीचं लग्न म्हटल्यानंतर आपल्याला तयारीला लागावं लागेल. तेवढ्यात लगेच आता रायाला धक्का बसतो. काय, मंजिरीचं लग्न? त्याच वेळेस राया लगेच अप्पूला खुणावतो. तेव्हा लगेच आता मंजिरीचं लक्ष या रायाकडे जातं. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी, अजूनही उशीर झालेला नाही आहे. तुला निर्णय बदलायचा असेल तर तू बदलू शकते. हे बघ, आजूबाजूचे लोक जमा झालेत. उगाच सगळ्यांसमोर हे लग्नाचं काहूर करण्यापेक्षा थांबव हे सगळं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही काकू, आपलं ठरलं आहे ना, तसंच होणार. मी लग्न करणार. त्याच वेळेस राया अप्पूला खुणावतो. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, काय, इकडे एवढं महत्त्वाचं काम चालू मी बोलतोय ना. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, अप्पू शेट या ना इकडे. अप्पू लगेच आता रायाकडे जातो आणि त्याला विचारू लागतो, काय रे, कशाला बोलावलं इकडे? तेव्हा राया म्हणू लागतो, अप्पू शेट, ही सगळी वर्दळ का जमली? आणि आमची म्हणजेच तुमची ही मंजिरीताई एवढी का नटून थटून आली? नेमकं भानगड काय? त्यावर लगेच अप्पू म्हणू लागतो, बाबा, तुला माहिती नाही, आमच्या मंजिरीताईचं लग्न जमलं आहे. तिचा होणारा नवरा तिला लग्नाची मागणी घालायला इकडे येतोय. त्याच वेळेस आता रायाला धक्का बसतो. काय, मंजिरीताईचं लग्न? हे कसं शक्य आहे? नाही नाही, असं होऊच शकत नाही. तेव्हा लगेच अप्पू म्हणू लागते, होणार आहे, चल बघ. त्याच वेळेस आता मंजिरीचा होणारा नवरा म्हणजे तो नालायक बॉस तिकडे आता आलेला असतो. आता मात्र या बॉसला बघताच रायाच्या डोक्याचा पारा मात्र खूपच चढलेला असतो. मंजिरी आता पाठीमागे वळून रायाकडे बघू लागते. रायाच्या चेहऱ्यावरचा राग म्हणजेच रायाचं मंजिरीवरचं प्रेम हे तिला दिसून आलेलं असतं. मंजिरी मात्र हसतच लगेच त्या बॉसला म्हणू लागते, आला तुम्ही? तेव्हा तो बॉस लगेच आता मंजिरीला म्हणू लागतो, हो, आता लग्न करायचं आहे म्हटल्यानंतर उशीर कशाला करायचा? लगेच तो आपल्या खिशात अंगठी काढतो आणि खाली गुडघ्यावरती बसतच ती अंगठी मंजिरीसमोर धरतो. मंजिरी, तू माझ्याशी लग्न करशील? त्याच वेळेस आता इकडनं राया जोरात ओरडतो. आता मात्र धावतच राया लगेच त्या बॉसच्या एक कानाखाली ओढतो आणि लगेच त्या बॉसला धक्के मारत बाजूला ढकलतो. तू माझ्या मिस फायरबरोबर लग्न करू शकत नाही. ती फक्त माझी, ती माझी बायको आहे. माझं तिच्यावरती जीवापाड प्रेम आहे, असा भास आता मंजिरीला झालेला असतो. पण त्याच वेळेस मंजिरी आता पाठीमागे वळून रायाकडे बघू लागते. तेव्हा लगेच तो बॉस म्हणू लागतो, मंजिरी, आहे ना तू माझ्याशी लग्न करायला तयार? तेव्हा लगेच राया आता जोरात ओरडतो. पण त्याच वेळेस राया थबकतो. सगळे लोक त्याच्याकडे बघू लागतात. रायाचे हात बांधलेले असतात. तो आता माझं मिस फायरवरती किती प्रेम आहे हे सांगू शकत नसतो. त्यामुळे आता लगेच मंजिरी रायाकडे बघून हसू लागते आणि लगेच लग्नाला होकार देते. त्याच वेळेस आता भडकलेला राया मात्र त्या नालायक बॉसकडे बघू लागतो. हा तर तोच माणूस आहे ना, ज्याने मिस फायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला होता? नाही नाही नाही, मिस फायर, तू या नालायक माणसाशी लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही. मी असं होऊ देणार नाही. पण मी काय करू? असे प्रश्न आता रायाच्या मनात उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस तो बॉस लगेच मंजिरीचा हात हातात घेतो आणि मंजिरीच्या हातात अंगठी घालतो. आता रायाला हे बघून खूपच राग येतो. भडकलेला राया चाळीतनं निघून जातो. आता मात्र लगेच आजूबाजूचे लोक टाळ्या वाजू लागतात. इथे आता मंजिरीने त्या बॉसला रिंग घातलेली असते. तर आता लगेच शशिकला म्हणू लागते, चला, आता लग्न फायनल झालेलं आहे, आता लग्नाच्या तयारीला लागूया. आता मंजिरी मात्र गालातल्या गालात हसत असते. आता लवकरच माझा राया त्याचं माझ्यावरती असणारं प्रेम कबूल करणार असं तिला वाटू लागतं. तर इकडे राया मात्र आपल्या ट्रेनिंग सेंटरवरती आलेला असतो. तो खूपच भडकलेला असतो. रागाच्या भरात आता जोरजोरात राया बॉक्सिंग करत असतो. नाही मिस फायर, तू असं पाऊल उचलू शकत नाही.
तू मला सोडून दुसऱ्या कुणाची होऊ शकत नाही. तुझं माझ्यावरती जीवापाड प्रेम असताना तू त्या नालायक माणसाशी लग्न करणार? नाही नाही मिस फायर, हे नाही होऊ शकत. असे म्हणताच आता समोरच मंजिरी येऊन उभी असते. आता लगेच मंजिरी लागते, विशाल भोसले सर काय झालं? हे बघा तुमच्यासाठी डबा आणलाय. मंजिरीने आता रायासाठी डबा आणलेला असतो. तेव्हा लगेच आता राया मात्र एकटक मिस फायरकडे बघतो आणि तिच्या हातनं डबा घेतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, सर तुम्ही भडकलायत का? तुम्हाला कसला राग आलाय का सर? पण जाऊ द्या, आज मी जेवणात तुमच्यासाठी खास स्वीट आणले बरं का, गोडाचा पदार्थ, जो खाऊन तुमचं मन अगदी शांत होईल, तुमचा हा राग निघून जाईल. कारण आजचा दिवस खूप गोड आहे. सर माझं लग्न जमलं आहे, हे घ्या तुम्हाला लग्नाची पत्रिका. असे म्हणताच आता मंजिरी लगेच आपल्या लग्नाची पत्रिका रायाच्या हातात देते. रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो एकटक मिस फायरकडे बघू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, घ्या विशाल भोसले सर, माझ्या लग्नाचं आमंत्रण तुम्हाला, आग्रहाचं आमंत्रण या, माझ्या लग्नाला यायचं बरं का विशाल भोसले सर. असे म्हणत आता मंजिरी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस राया मात्र रडतच त्या पत्रिकेकडे बघतच म्हणू लागतो, नाही मिस फायर, असं नाही होऊ शकत. तू माझी मिस फायर आहे. तुझं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. तू या रायाला सोडून दुसरी कुणाची नाही होऊ शकत. असे आता तो मनाशीच म्हणू लागतो. तर इकडे घरी आता जयला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. काय चालू या मंजिरीचं? मंजिरीने हा जो निर्णय घेतला आहे ना, तो अगदी चुकीचा आहे. याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचारही करवत नाही आहे. ही मंजिरी पण ना ऐकायला तयार नाही. असं आता त्याच्या मनात विचाराने धुमाकूळ घातलेला असतो. तेवढ्यात आता घरी मंजिरी येते. आता विशाल भोसलेच्या म्हणजेच रायाच्या चेहऱ्यावरचं प्रेम बघून मंजिरी खुश झालेली असते. मंजिरी आता मस्त कॉटवरती बसून पाणी पित असते, गालातल्या गालात हसत असते. तेव्हा जय म्हणू लागतो, ए मंजिरी, वेळ लागले का तुला? अगं इथे विचारांनी पार माझ्या डोक्यात मुंग्या यायची वेळ झाली आणि तुझं लग्न जमूनही तुला काहीच वाटत नाही. अगं ए मंजिरी, तो राया जर लग्न मोडायला आला नाही तर काय होणार आहे? त्याचा विचार केलाय तू? अगं तुला त्या बॉसबरोबर लग्न करावं लागेल. तो बॉस कसा माहिती आहे? अगं त्या बॉसने तुझ्याबरोबर कशी वागणूक केली हे आठव आणि थांबव हे सगळं मंजिरी. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही जय, मी लग्न करणार. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, आणि तो राया आलाच नाही लग्न थांबवायला तर मग काय करशील? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जय माझी पूर्ण खात्री आहे, माझा राया येणार. तो त्याच्या डोळ्यात देखत माझं त्या बॉसबरोबर होणारं लग्न बघू शकत नाही. तो हे लग्न थांबवणार. माझ्या प्रेमावरती, माझ्या रायावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे तो येणार आणि हे लग्न थांबवणार. तेव्हा आता भडकलेला जय मात्र रागातच ओरडतच तिकडनं निघून जातो. सारखं राया राया उत्तर दे, मग बघतो त्या रायाकडे. नाही आला ना मग बघेन मी. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, जय येणार, माझा राया नक्की हे लग्न थांबवायला येणार याची खात्री मंजिरीला असते. तर त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी राया आता इंद्रायणी मॅडमकडे आलेला असतो. तेव्हा राया म्हणू लागतो, मॅडम हे लग्न होताना मी नाही बघू शकत. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मिस फायरचं लग्न मी नाही बघू शकत. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, लग्न नाही येते, खोटा बहाणा एक. अरे ती नाटक करते त्या बॉसबरोबर लग्न करण्याचं, जे तू बघू शकत नाही. मग तू जाशील, मंजिरीचं लग्न थांबवशील, तुझं तिच्यावरती किती प्रेम आहे हे तिला सांगशील म्हणून करते हे सगळं. पण तू लग्न मोडणार नाही आहे राया. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, काय काय बोलते मॅडम, लग्न मोडणार नाही? मी माझ्या मिस फायरचं लग्न त्या नालायक माणसाबरोबर होऊ देणार नाही. मी थांबवणार हे लग्न. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, नाही विशाल भोसले, तू असं काहीही करणार नाही आहे. विशालला धक्का बसतो. काय बोलतोय मॅडम तुम्ही? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, होतोय त्रास होतोय ना तुला? तेव्हा राया म्हणू लागतो, त्रास होणार नाही तर मग काय होणार? अहो मॅडम सांगा ना, माझी लग्नाची बायको आहे मिस फायर आणि मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे आणि आज माझ्या डोळ्यात देखत मी तिचं दुसऱ्या कुणाशी लग्न होताना बघू शकतो? नाही, मी हे नाही बघू शकत. असे म्हणत आता इंद्रायणी डोळे फाडून रागानेच रायाकडे बघू लागते. मग लगेच राया म्हणू लागतो, मॅडम माझ्या मिस फायरला झालेला त्रास मी नाही बघू शकत. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हो बरं ठीक आहे, मी काय करेल हे मला माहिती नाही, पण तुझा हा त्रास मी कमी करू शकते. पण त्यासाठी तुला इकडनं निघावं लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, काय निघावं लागेल म्हणजे? असं कसं मी हे लग्न सोडून निघून जाऊ? नाही नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, माझ्यावरती विश्वास ठेव, तुला त्रास होईल असं मी काही करणार नाही. तू जा, तुला दिल्लीला काम आहे, तुला तिकडे निघावं लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही मॅडम, सांगितलं ना मी इकडनं कुठे बी जाणार नाही.
तेव्हा लगेच इंद्रायणी ओरडतच म्हणू लागते, इट्स माय ऑर्डर. तुला दिल्लीला निघावंच लागेल. माझी माणसं गाडी घेऊन येतील, तू तयारी करून घे. आणि हे बघ, तू जर दिल्लीला गेला नाही तर मी गार्गीचं काय करेन हे तुला चांगलंच माहिती. तुला जर गार्गी जिवंत हवी असेल तर तुला दिल्लीला निघावंच लागेल. आता रायाकडे पर्याय नसतो. राया आपल्या घरी आलेला असतो. तर इकडे चाळीत आता मंजिरीच्या हळदीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असते. चाळीतले लोक खूपच उत्साहाने मंजिरीच्या हळदीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सगळी तयारी करतात. तेवढ्यात लगेच आता सुलू काकू म्हणू लागतात, चला हळदीची सगळी तयारी झाली, मी नवरीला घेऊन येते. त्याच वेळेस आता मंजिरी रूममधनं अगदी हळदीच्या वेशात छान पिवळ्या रंगाची साडी नेसून तयार होऊन हळदीचे दागिने घालून बाहेर आलेली असते. आता मंजिरी बाहेर येताच ती रायाच्या रूमकडे डोकावून बघू लागते. रायाच्या रूमचा दरवाजा बंद असतो. मंजिरी आता लगेच तिथे पाटावरती येऊन बसते. तेव्हा आता शशिकलाचा चेहरा मात्र उतरलेला असतो. घोरपडेलाही खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता आज हळद आणि उद्या लग्न, काय होणार आहे याचा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळेस आता हसतच मंजिरी काकूकडे बघते आणि काकूला खुणावते. तेव्हा शशिकला आता मंजिरीजवळ येते, काय गं काय झालं? तेव्हा मंजिरी लागते, काकू अगं एवढा चेहरा का पडलाय? जरा चेहऱ्यावरती हसू ठेव ना, लोकांना हे सगळं खरं खरं वाटलं पाहिजे. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, काकू नको टेन्शन घेऊ. हे बघ, राया नक्की येणार. आत्ता जरी दार बंद करून आतमध्ये बसला असला ना तरी या हळदीचा धिंगाणा, कलकल हे सगळं त्याच्यापर्यंत पोहोचत असेल. आतमध्ये जीव घालमेल करत असेल त्याचा. बघ, थोड्याच वेळेस नाही दरवाजा उघडून बाहेर आला आणि ही हळद थांबवली ना तर नावाचा राया नाही. त्यामुळे काकू तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही उत्साहात करायचं आहे आपल्याला. त्याच वेळेस शशिकला हसतच म्हणू लागते, चला चला हळदीला सुरुवात करा. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया मला माहिती तू तुझ्या या मिस फायरचं लग्न थांबवायला नक्कीच येणार. त्याच वेळेस आता साळीतल्या बायका लगेच मंजिरीला हळद लावायला सुरुवात करतात. सगळे लोक आता या कार्यक्रमात खूपच आनंदाने सहभागी झालेले असतात. अप्पू शेटही तयार होऊन आलेले असतो. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी मात्र हळूच डोकावून रायाच्या रूमकडे बघत असते. अजून कसा दरवाजा उघडला नाही, राया नक्की बाहेर येईल. त्याच वेळेस आता रायाने आपल्या रूमचा दरवाजा उघडलेला असतो, पण मात्र राया मोठी बॅग घेऊन आता निघालेला असतो. तेव्हा शशिकला मंजिरीला खुणावते, बघ बघ बाहेर आलाय. आता शशिकला पटकन आता रायाजवळ येते आणि मला लागतो, ओ विशाल भोसले सर, अहो आमच्या चाळीत आज हळदीचा कार्यक्रम आहे, सगळ्यांची हळद लावून झाली, या की तुम्ही पण लावा आमच्या मंजिरीला हळद. आता लगेच राया मात्र एकटक मिसफायरकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता मंजिरी लागते, लावा की सर, अहो सगळे सहभागी झाले त्या कार्यक्रमात, तुम्ही बी व्हा की, लावा हळद. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, हो हो लावा, उशीर कशाला करताय, चला पटकन, तुम्हाला निघायचं आहे ना मोठी बॅग भरून, मग तुम्ही पटकन हळद लावा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर जाता येईल, लावा पटकन. राया मात्र एकटक आता मिसफायरकडे बघत असतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, थांबा, तुम्हाला इकडे यायला त्रास होत असेल ना तर मीच तुमच्याजवळ येते. मंजिरी आता उठायला उभी राहणार. तेच आता मंजिरीचा पाय अडकल्याने ती खाली पडणार. तेच पटकन राया तिला पकडतो. मिसफायर अगं काय करतेस, पडली असती ना, मिसफायर जरा काळजी घेत जा, असे म्हणताच रायाने प्रेमाने आपल्या मिसफायरला आपल्या मिठीत पकडलेलं असतं. मंजिरी आता डोळे भरून आपल्या रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस मंजिरी लगेच आता रायाकडे बघतच म्हणू लागते, विशाल भोसले सर, तुम्ही मला मिसफायर बोलले का? नाही म्हणजे तुमच्या तोंडातनं चुकून निघालं का, सांगा ना. राया मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, विशाल भोसले सर हे घ्या, चला पटकन मला हळद लावा, उशीर करू नका. तेव्हा जय म्हणू लागतो, लावा लावा पटकन हळद लावा म्हणजे चटकन तुम्हाला जाता येईल. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागतं, ठीक आहे तुम्हाला नाही लावता येत ना, मी सांगते कशी लावायची. आता मंजिरी त्या भांड्यात हात बुडवते आणि रायाच्या गालाला हळद लावते. हे बघा विशाल भोसले सर, अशी लावायची असती हळद, किती सोपं, लावा पटकन. सगळे लोक आता रायाला फोर्स करू लागतात. राया लगेच आता आपल्या मिसफायरला हळद लावतो. रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस राया लगेच तिकडनं निघालेलं असतानाच मंजिरी म्हणू थांबा विशाल भोसले सर, लगेच कुठे निघतायत? अहो आमच्यात हळदीचा कार्यक्रम झाला की डान्स पण असतो, आता मस्त सगळेजण नाचणार आहोत, तुम्ही पण नाचा, डान्स कराल ना. तेव्हा जेव्हा लागतो, असं कसं मंजिरी, आता तू सांगितलंय म्हटल्यानंतर डान्स करावंच लागेल,
हो की नाही विशाल भोसले सर? सगळे लोक आता जोरजोरात टाळ्या वाजवतात. आता राहायला काय करावं, काय बोलावं, काय सुचत नाही. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे चाळीत आता राहायला घेऊन जाण्यासाठी इंद्रायणी आलेली असते. तेव्हा मंजिरी आता राहायजवळ येते आणि लागते, राया का करतोयस असं? मला माहिती, माझी पूर्णपणे खात्री आहे, तुझ्यावरती विश्वास आहे. तू माझं हे लग्न थांबवायला येणार म्हणजे येणार. त्याच वेळेस आता राया ओरडतच म्हणू लागतो, का करतेस हे सगळं? थांबव हे सगळं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कारण मला वेड लागलं आहे. माझ्या रायाच्या प्रेमाचं वेड लागलं आहे आणि म्हणूनच मी हे लग्न करणार. मला बघायचं आहे, माझा राया हे लग्न थांबवणार, येणार तो. त्याच वेळेस लगेच इकडनं इंद्रायणी म्हणू लागते, नाही नाही थांबणार हे लग्न, होणार. बघ माझी दहशत जिंकते की तुझं हे वेडं प्रेम, बघूयाच आपण. आता मात्र पुढे मंजिरीच्या लग्नाच्या एपिसोडमध्ये काय होणार? राया येणार का? मिसफायरचं लग्न थांबवणार का? पुढे हे सगळं बघण्यात खूपच इंटरेस्ट असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.